नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण लसूण लागवड करणार आहोत. त्यासाठी आपण असा बेड तयार केलेला आहे. हा दिसतोय अशा पद्धतीने. हा 2 फूट लांबीचा आणि अर्धा फूट असा उंच केलेला आहे आणि दोन्ही बेडमध्ये 1 फूट अंतर ठेवलेलं आहे दोन्ही बेडमध्ये. त्यामुळे आपल्याला लागवड करण्यासाठी सोपं जातं. आणि पूर्वी दरवर्षी आपण काठीच्या साहाय्याने असे होल्स मारायचो लसूण लावण्यासाठी. हे दिसतात असे अंदाजे 4-4 इंचावर. हे दिसले असे अंदाजे मारायचो आपण. त्यासाठी खूप प्रोफेशनल किंवा ॲक्युरेसी काम करणारा वर्कर्स लागायचा. मग आम्ही ह्या वर्षी आमच्या अमित आशिष इंजिनियर्समध्ये अशा पद्धतीने डिझायनिंग करून त्याला 4-4 इंचावर अशा गुंड्या लावल्या आणि हा एसएचचा पत्रा ठेवला आणि हे एमएचच्या गुंड्या अशा तयार करून 4-4 इंचावर आम्ही असं वेल्डिंग करून घेतलं. आणि हे काठीच्या ऐवजी आता हे बघा, हे असे, हे पहा इथं स्टॉपर आहे. हा दिसतो ना स्टॉपर, आणि इथं आपलं होल, हा पण इथलं होल हे 4 इंचावर आणि इथं हा आपला स्टॉपर. हे आपण ह्या स्टॉपरवर मॅच करून असे हे दिसतात, असे दाबलं की असे होल्स तयार होतात. हे दिसतात, हे पहा, हा आपण स्टॉपर मॅच केला आणि हे झाले आपले होल्स तयार. दिसले 4-4 इंचावर, 1 2 3 4 असे. मग हे लावायला सोपं जातं आणि खुरपायला सुद्धा हे खूप सोपं जातं. 4-4 इंचावर होल आल्यामुळे आपल्याला खुरपणीसाठी पण खूप फायदेशीर ठरतं. हे पहा, हे अशा पद्धतीने 4-4 इंचावर होल आल्यामुळे आपला लसूण लागवड करताना एकसारखा येणार आणि मधली जागेत आपल्याला खुरपायला अजून सोपं जाणार आणि लसणाला वाढीसाठी अशा एवढ्या जागा शिल्लक राहणार. हा पहा गावरान लसूण. हा लागवड करताना ही टोकाची बाजू वर आणि ही चपटी बाजू खाली. हो का, ही टोकाची बाजू वर आणि ही चपटी बाजू खाली. असा ही चपटी बाजू खाली ठेवायची आणि असं ठेवून द्यायचा आपण जे होल्स तयार केलेत ते. बरोबर ते 4 इंचावर आपले होल मॅच होणार आता आणि लावायला सुद्धा खूप सोपं जाणार. हे बघा, ह्याला तर कोंब आलेला आहे. ही टोकाची बाजू वर आणि ही चपटी बाजू खाली. हा, आणि नंतर असं झाकून टाकायचं.